घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 15 नोव्हेंबरचा भाग तुम्ही बघताय प्रेक्षकांनो, आणि असला धमाकेदार दाखवलाय आजचा भाग. तुम्हाला काय सांगू, आता ते डॉक्टर आलेत सगुणाची ट्रीटमेंट करून, आणि आता गुलाब विचारतो, डॉक्टर साहेब बरी आहे ना माझी सगुणा? ते डॉक्टर म्हणतात, हो तशी ती आता बरी आहे, पण तिचा डावा हात आणि डावा पाय खूप भाजलाय, 25% भाजली आहे ती, रिकव्हरी व्हायला जरा वेळच लागणार आहे. तिची स्किन सुद्धा खूप डॅमेज झाली आहे. गुलाब ते ऐकतो आणि बिचारा खालीच बसतो आणि कोसळून जातो. अरे देवा, असं म्हणतो तो. आता ही जानकी म्हणते, डॉक्टर रिकव्हरी तर होईल ना? मग आता ते डॉक्टर म्हणतात की हो, आपल्याला सर्जरी करावी लागणार आहे, स्किन ग्राफ्टिंग करावी लागणार आहे. आता गुलाब विचारतो, म्हणजे काय असतं डॉक्टर? डॉक्टर म्हणतात, स्किन ग्राफ्टिंग म्हणजे पेशंटच्या चांगल्या त्वचेचा भाग काढून त्या डॅमेज स्किनवर लावला जातो, आणि ही सर्जरी आहे ना आपल्याला लवकरात लवकर करावी लागेल बरं का. तुम्ही काम करा, तुम्ही लवकरात लवकर सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा, म्हणजे मला सर्जरी पूर्ण करता येईल. गुलाब विचारतो, डॉक्टर केवढे पैसे होतील? डॉक्टर म्हणतात 50,000. आता बिचारा हा गुलाब, त्याच्याकडे इतके पैसे कुठून येणार प्रेक्षकांनो? आता गुलाब 50,000 म्हटल्यानंतर खालीच बसतो बिचारा, आणि ऋषिकेश जानकीला पण आलंय आता टेन्शन. पण आता बघा प्रेक्षकांनो, आजचा भाग एवढा धमाकेदार आहे, तुम्ही बघाल तर बघतच राहाल. अवंतिकाने या ऐश्वर्याला माफी मागायला लावली आहे, काय भानगड झाली आहे ती बघत राहा. आता ही ऐश्वर्या त्या म्हातारीचा मेकअप सगळी उतरवत येते बाहेर, चप्पल असते तिच्या पायात, आणि ते चेहऱ्याला तिने ते सगळं मेकअप केलेला असतो ना वयस्कर बाईचा, तो सगळा मेकअप ती काढताना दाखवली आहे. त्यांनी असं सीन दाखवलाय मध्ये की ऐश्वर्या अशी वयस्कर बाई बनून गेली ना, तर तो मेकअप सगळा तिच्या चेहऱ्याला आहे. आता ऐश्वर्या तो हळूहळू असा ओरबाडून काढत असते आणि विचार करत असते की तिचा प्लॅन कसा फ्लॉप झाला. सगुणा ती मध्ये आली आणि सगळं हिच्या प्लॅनवरती पाणी शिंपडलं, आणि ती स्वतःलाच अशी त्रागा करून घेत असते. काय ऐश्वर्या मूर्ख, अगं जानकी, त्या जानकीला भाजायचं होतं तेव्हा त्या सगुणाने नको तिथे हात घातला आणि सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला. बावळट कुठली, कशाला ती सगुणा गुलाब टपकले मध्ये, माझी मेहनत, माझा मेकअप सगळंच्या सगळं वाया गेलं. आता ऐश्वर्या घाबरी हो दरवाजा उघडते बरं का प्रेक्षकांनो, आणि खरा सीन आता इथून सुरू होतो. ऐश्वर्या दरवाजा उघडते तोच समोर अवंतिका उभी असते. आता अवंतिकाला पाहिल्यावर ऐश्वर्याचे धाबे दणाणतात. ती जरा घाबरते बरं का, कारण आधीच कांड करून आलेली आहे ती. आता अवंतिका म्हणते, काय ग ऐश्वर्या, इतकं घाबरायला काय झालं तुला? आता ही ऐश्वर्या म्हणते, घाबरायला कुठे काय. आता ती निघून जात असते ऐश्वर्या. तेव्हा अवंतिका तिला टोकते आणि म्हणते, ए ऐश्वर्या थांब ग जरा 1 मिनिट. आता ऐश्वर्या वळून बघते अवंतिकाकडे. अवंतिका म्हणते, काय ग ऐश्वर्या, काहीतरी लपवतेस ना तू? मला 100% खात्री आहे की तू काहीतरी लपवतेस. काय ग तुझ्या इथे? आता ऐश्वर्या म्हणते, काय कुठे काय? आता ती अवंतिका म्हणते, काहीतरी पांढरं टाकलंय तुझ्या केसामध्ये. आता ही ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते, हे ते मी पायी गेले होते ना, तेव्हा तिथे साईडचं काम चालू होतं, मग ते व्हाईटच्या पेंटचे थेंब उडाले असतील डोक्यावर. अवंतिका म्हणते, नाही 1 मिनिट थांब बरं जरा. आता ती अवंतिका अशी तिच्या केसांना हात लावून बघते, वास घेते आणि म्हणते, ए नाही ग ऐश्वर्या, हा पेंटचा वास नाहीच आहे, हा वास आहे ना, हा खोटेपणाचा आहे. आता मात्र ऐश्वर्या तिला शराप म्हणते बरं का, आणि आता असं म्हणून ती निघून जात असते. आता मात्र अवंतिकाने चांगला रौद्र रूप धारण केलंय प्रेक्षकांनो. तुम्हाला आज मजा येणार आहे मालिका बघायला. या ऐश्वर्याची अशी घाबरगुंडी उडाली आहे ना. आता ही अवंतिका तिचा हात धरते बरं का, आणि म्हणते, थांब जरा ऐश्वर्या, मला मूर्ख बनवायला जाऊ नकोस हा, विसरू नकोस ऐश्वर्या, मी वकील आहे, वकील. कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे एका नजरेत कळतं मला. आता बघा ऐश्वर्या तिचा हात झटकते आणि म्हणते, ए चल, तुझी वकिलीगिरी आहे ना तिकडे कोर्टात दाखवायची, इथे माझ्या घरात CID करायची तुला गरज नाही हा. चल कळलं ना. आता चुटक्या वाजवते ऐश्वर्या तिच्या समोर. मग आता अवंतिका म्हणते, नो बाबा नो, हे घर तुझं नाहीये फक्त. अगं तुला आठवण करून देते मी ऐश्वर्या पुन्हा. दादा वहिनींना या घरात आणल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये बरं का ऐश्वर्या, विसरायचं नाही बेबी. आता ऐश्वर्या म्हणते, हो का, एक काम कर ना मग, हा ॲड्रेस परमनंट ॲड्रेस म्हणून तुझ्या रेशन कार्डावर टाकून दे, कारण जोपर्यंत मी इथे तोपर्यंत त्या जानकी आणि ऋषिकेशची सावली पण मी या घरावर येऊ देणार नाहीये. आता या अवंतिकाने तिला म्हणजे ऑलमोस्ट लायकी दाखवली आहे प्रेक्षकांनो. अवंतिका म्हणते, चल ग ऐश्वर्या, जो अगं तुझ्या नाकावर टिचून मी दादा वहिनीची खोली मिळवून घेतली आहे. काल लक्ष्मीपूजनाला सोन्याचा हार पण मीच मिळवलाय.
तो सुद्धा आईंकडून. अगं सगळं हळूहळू करून तुझ्या हातातनं निसटत चाललं ग ऐश्वर्या, अशी चुटकी वाजवते ती अवंतिका आणि म्हणते, काय ग ऐश्वर्या, माझ्यासमोर तर सगळी हवा निघून गेली तुझी, फुस झालीस तू. म्हटले होते ना तुला माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, सुतासारखं सरळ करेल तुला म्हणून, विसरलीस का ग. आता ऐश्वर्याला फार राग येत असतो बरं का अवंतिकाचा. ऐश्वर्या कशी करते, पॅक 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 पॅक, एक बोल का पोपट, नको आवाज करूस जास्ती, आवाज बंद कर, तुझी बडबड बंद कर, कळलं का. तुला काय वाटलं तुझ्या तोंडाच्या वाफेवर या ऐश्वर्याचं इंजिन चालतं का. मी कधीच हरू शकत नाही आणि एक सोन्याचा हार मिळवून तू जिंकू शकतेस ग. कारण काय आहे ना, जानकी आणि ऋषिकेशला जसं या घराच्या बाहेर काढलं ना, तसं तुमच्या दोघांनाही मी असं असं बाहेर काढेल. तर ती पण अशी चुटक्या वाजवते बरं का. या दोघींची भांडणं मजा आली हा बघायला प्रेक्षकांना. जावा जावा अशा पण भांडतात का, म्हणजे सॉरी मी नाही बघितला कधी म्हणून म्हणते. आता लगेच ही अवंतिका म्हणते, ओ या रिअली. ऐश्वर्या म्हणते, हो या रिअली. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, काय ना, नाना सध्या बेडवर आहेत, आजी आणि सारंग माझ्या खिशात आहेत आणि आई आहेत ना त्या माझ्या मुठीत आहेत, मुठीत. कळलं ना तुला. जेव्हा मला कळतं की माझी मूठ हळूहळू हळू सैल होते, तेव्हा नेमकं काय करायचं ना ते मला बरोबर माहिती आहे अवंतिका. काय आहे ना, नाही 4-5 इमोशनल शब्द असे टाकले, असं 5-6 इमोशनल वाक्य टाकले, असे अश्रू गळले की 2 वाक्यात असा असा अख्ख्या घरामध्ये महापूर आणेल मी. कळलं का तुला. आता अवंतिका तिची बडबड सगळे ऐकून घेते आणि म्हणते, अगं बाई कळलं ग ऐश्वर्या, मला सगळं कळलं. हं. अवंतिका आता तिच्या समोर येते आणि म्हणते, ऐश्वर्या आता कळलं तुझ्या मनात नेमकं काय चाललंय. कारण आता तू जे जे बोललीस ना ते सगळं मी या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. सरप्राईज ऐश्वर्या, आता मी हे सगळं रेकॉर्डिंग जाऊन आईंना ऐकवून येतेच. आता ऐश्वर्याचं तोंड लटकला ना प्रेक्षकांनो, मजा आली आहे बघायला आज. पण आता हा जो पुढचा सीन आहे ना या दोघींचा, तो जरा पॉज घेऊन तुम्हाला बघायचा आहे. कारण आता पुन्हा एकदा गुलाब, ऋषिकेश आणि जानकीचं सीन त्यांनी मध्ये दाखवलाय. ऐश्वर्याचा चेहरा आता पांढरा पडलाय. अवंतिकाने तिला पकडलं. पण काय झालंय बघा, आता गुलाब लागतो रडायला, एवढे पैसे मी कुठून आणू. डॉक्टर त्याला 50,000 रुपयाची रक्कम सांगताच त्याला टेन्शन आलंय. पण आता जानकीला वाटतं काही झालं तरी गुलाबची मदत आपण करायलाच हवी. ती पटकन सांगते की आम्ही आणू ना पैसे. आता जानकी तिथे कमिट करून टाकते की डॉक्टर पैशाची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही सर्जरी ताबडतोब सुरू करा प्लीज. आता डॉक्टर म्हणतात, ठीक आहे हरकत नाही आहे, तुम्ही पटकन फॉर्मॅलिटी पूर्ण करा, मी सर्जरीची तयारी करतो. आता लगेच जानकी म्हणते, ऋषिकेश मी घेऊन येते पैसे लगेच. आता गुलाब तर या दोघांच्या पायाच पडतो पटकन. आता ऋषिकेश म्हणतो, काय रे गुलाब काय करतोयस, तुम्ही दोघं जण आमचे कुटुंब आहात, आमच्या कुटुंबाला काय आम्ही संकटात एकटं सोडू का. नाही नाही गुलाब, असं कधीच होणार नाही, शांत हो रे गुलाब, मी आणि जानकी पटकन पैसे घेऊन येतो, काही होणार नाही सगुणाला, अजिबात काळजी करू नकोस. ऋषिकेश आता एकाही सेकंदाचा विचार न करता त्या गुलाबला म्हणतो, ए जानकी तू थांब इथे, मी पटकन जाऊन पैसे घेऊन येतो. ऋषिकेश लगेच जायला निघतो. पण आता जानकी ऋषिकेशच्या मागे मागे जाते प्रेक्षकांनो. आणि आता आलाय पुन्हा अवंतिका आणि या ऐश्वर्याचा सीन. खूप भारी दाखवलाय प्रेक्षकांनो. ऋषिकेश बाहेर जातो तेव्हा जानकीला असं वाटतं की ऋषिकेशशी जाऊन बोलावं, तर तो सीन त्यांनी पुढे दाखवलाय. पण तुम्हाला आजचा भाग आवडतोय ना, मग पटकन लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. आता ही अवंतिका म्हणते, झालं माझ्या मनासारखं. आता ऐश्वर्या म्हणते, ए कम ऑन यार अवंतिका. हे अवंतिका, अगं काय, अगं म्हणजे वकील आहेस ग तू यार, प्लीज. अगं असं तुझ्यासारख्या वकील म्हणजे असं खालच्या थराला जाऊन विचार करेल असं कशाला, यु नो. आता ऐश्वर्याला कळे ना की काय बोलावं. आता ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते, अगं ए अवंतिका, हे जे काही युद्ध आहे ना हे आपल्या दोघींमध्ये, मग आईंना कशाला मध्ये आणायचं, नाही का अवंतिका. काय चाललंय हे सगळं, काही कळत नाहीये मला. चल डिलीट करून टाक बरं तो फोटो, ते व्हिडिओ डिलीट कर बरं, चिटिंग नको करूस ग. आता अवंतिका म्हणते, चिटिंग आणि मी, अगं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर बेबी, विसरतेस का तू ऐश्वर्या. अगं मला आवडतंय ग हे घाबरलेलं ऐश्वर्याचं वर्जन आहे ना, जबरदस्त आहे ग, आवडलं मला, खूप आवडलं.
अगं काय नशिबवान आहे मी, काय दिवस आहे आजचा भारी. हे तुझं घाबरलेलं रूप मला बघायला मिळालंय. बाई काय चेहरा काय पडलाय या मुलीचा. बाई म्हटलं की काय आठवलंय तुम्हाला. आणि आता काय म्हणते अवंतिका तिला, मग अशी काय म्हणालीस ग ऐश्वर्या मला, बोल का पोपट. पॅक 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 पॅक. जाऊ का ग आता उडत आईंकडे, आईंना सगळं सांगून टाकते की. जाऊ दे मी जाऊनच येते. ए जाऊ का ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणते ए ए अवंतिका, अगं ए जरा ऐक ना. आता अवंतिका म्हणते चल ठीक आहे थांबते हं तुझ्यासाठी, पण एक अट आहे माझी. ऐश्वर्या तिच्याकडे रागाने बघायला लागते. आता अवंतिका म्हणते चल सॉरी म्हणायचंच मला. ते असं तसं नाही सॉरी म्हणायचं, हात जोडायचे आणि सॉरी म्हणायचं आणि आता कबूल करायचं. अवंतिका मी तुझ्यासोबत आता खूप नीट वागेल असं म्हणायचं. चल चल हात जोड पटकन. आता ही ऐश्वर्या काही हात जोडायला तयार नसते, ती नुसती रागाने बघत असते अवंतिकाकडे. आता अवंतिका म्हणते ए हॅलो, मी काय बोलले तुला ऐकू आलं ना, चल 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 पटकन हात जोड. आता पुन्हा ऐश्वर्या हात जोडायला तयारच नसते. अवंतिका म्हणते ए चल, किती फुटेज खातेस ग ऐश्वर्या, जाऊ दे एवढा वेळ नाहीये माझ्याकडे, मी जाते आणि ऐकवते आईंना व्हिडिओ. आता लगेच ऐश्वर्या म्हणते नाही थांब थांब जरा अवंतिका थांब. हे बघ आता ती त्या अवंतिकाच्या मागून अशी समोर येते आणि म्हणते थांब अवंतिका, बोलते मी तुला जे हवंय ते बोलते. आता हे असं ती पॉज घेऊन बोलते असं मध्ये मध्ये थांबून. आणि मग अवंतिका म्हणते चल बोल पटकन बोल. आता ही हात जोडते आणि म्हणते आय एम सॉरी. अवंतिका म्हणते काय काय बोललीस तू, अगं काहीच ऐकू नाही आलं मला. नाही तेव्हा केव्हाची बोंबाबोंब करतेस ना, एवढ्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतेस, नीट बोलायचं हं. ऐश्वर्या मग हात जोडत अवंतिकाची माफी मागते आणि म्हणते सॉरी अगं अवंतिका, मी तुझ्याशी यापुढे नीट वागेन, नीट बोलेल. प्लीज तुझ्या त्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करशील का प्लीज, असं ती दोनदा तीनदा म्हणते. आता अवंतिकाने गुगली टाकली आहे बरं काय ऐश्वर्यावर. अवंतिका म्हणते हो ऐश्वर्या बेबी, अगं डिलीट केला असता मी व्हिडिओ, पण डिलीट करायला व्हिडिओ पाहिजे ना याच्यामध्ये. पण अगं काय झालं माहिती का, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण काय झालं बॅटरी लो होती ग माझ्या फोनची, त्यामुळे काय झालं की तो व्हिडिओज रेकॉर्ड झाला नाही ग माझ्याकडून. काय झालं माहिती आहे का ऐश्वर्या, अगं मी ॲक्टिंग करून बघितली ग तुझ्यासारखी, पण बाई मला कुठे जमली तुझ्यासारखी ॲक्टिंग करायला, जमली नाही ग. म्हणजे तुझ्यासारखी नसेल जमली मला ॲक्टिंग करायला. ए ऐश्वर्या घाबरली होतीस ना तू, खरंच सांग मला. हां तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसते हा मला, आणि आता ही भीती अशीच ठेवायची ऐश्वर्या, कळलं ना तुला. आता ऐश्वर्या तिच्याकडे डोळे वटारत असते आणि तिची हाताची मूठ आवळत असते. तिला असं वाटत असतं की अवंतिकाच्या नाकावर बुक्का मारावा. अवंतिका म्हणते ए ऐश्वर्या डोळे वटारून बघू नकोस, मी नाही घाबरत तुला. चल जानकी वहिनीने तुझ्या पायावर नाक घासलं असेल, तू जानकी वहिनीला नाक घासायला लावलंस, पण मी तुला फक्त आणि फक्त हात जोडायला लावले ग. आता आपल्या दोघींचा स्कोर ना जरा नीट विचार करून बघ. म्हणजे आता माझा स्कोर आहे 3, अवंतिका 3 आणि ऐश्वर्या 0. ऐश्वर्या कशी आहे 0. कळलं ना तुला ऐश्वर्या. आता माझ्याशी भांडत नको बसू ग, जा तुझे केस धुवून ये. याच्यावर तू जे सो कॉल्ड पेंट लावलंयस ना ते पेंट धुवून टाक, तुझा लुक खराब झालाय गो ऐश्वर्या, खूप घाण दिसतीयस तू. आता असं बोलते ती आणि ऐश्वर्या तिच्याशी काही न बोलता चुपचाप तिथून निघून जाते. ऐश्वर्याचा सॉलिड पचका केलाय अवंतिकाने. काय ना प्रेक्षकांनो, याला म्हणतात जनरेशन गॅप. आता जानकी जी आहे ना ही या ऐश्वर्यापेक्षा जरा वयाने मोठी आहे, त्यामुळे ती सुसंस्कारी आहे. म्हणजे वयाचंच असं काही नाही आहे, पण काय असतं ना एक एज असतं. म्हणजे मी काय सांगते ते तुम्हाला कळतच असेल. अवंतिका आणि ऐश्वर्या दोघी सारख्याच वयाच्या असल्यामुळे त्यांना एकमेकींची विचार करण्याची मेंटॅलिटी बरोबर कळते, म्हणून अवंतिका ऐश्वर्याला कायम मात देऊ शकते. हा शेवटी ज्याच्या त्याच्या संस्काराचा फरक आहे. आता ही ऐश्वर्या गेल्यानंतर अवंतिका विचार करते, या ऐश्वर्याला घाबरलेलं इतकं बघितलं नाही मी आतापर्यंत, ही एवढी का घाबरली असेल, ही काहीतरी लपवते माझ्यापासनं. पण आता ऐश्वर्याची फजिती झाली आहे बघा. आता त्या ऐश्वर्याने तिचे केस झटकायला सुरुवातच केलेली असते की तेवढ्या तिथे सुमित्राताई येतात. ऐश्वर्या विचार करत असते काय सगळं मला आधी हे धुवावं लागणार आहे. आता सुमित्राताई येतात आणि म्हणतात कुठे गेली ही, अगं बाई ऐश्वर्या, अगं हे कुठे होतीस तू केव्हाची, अगं काय हे,
ऐश्वर्या म्हणते हे काय, इथेच होते मी. सुमित्राबाई म्हणतात छे काहीतरीच काय, दोनदा येऊन गेले मी तुझ्या खोलीत, तू नव्हतीस तर सारंगला हका मारल्या, बरं तुझा फोन पण बंद करून ठेवलायस तू. ऐश्वर्या म्हणते हा आई ते फोन ना मी ते आता ऐश्वर्याला काही सुधरे ना काय खोटं बोलावं. मग आता ती विचार करत सांगते की हो आई मी ना देवळात गेले होते, नानांसाठी प्रार्थना करायला गेले होते मी. अहो खरंच आई मी खरंच देवळात गेले होते, नाना लवकरात लवकर बरे व्हावे ना म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला गेले होते. आता नानांसाठी प्रार्थना करायचं डिपार्टमेंट हे काय फक्त एकाच सुनेकडे नाही आहे ना आई. मग सुमित्राताई म्हणतात नाही नाही तसं नाही ग बाई, नानांसाठी प्रार्थना तर कोणी करू शकतं. अगं पण काय हे ऐश्वर्या, असं काय अवतार केलाय बाई तू, हे काय आहे सगळं. ऐश्वर्या कशी फेकते बघा, आता खोटं बोलते. ती म्हणते आई ते काय झालं, गेल्या काही दिवसापासून ना उकाडा खूप आहे ना आणि माझा व्यायाम पण जरा बंद झालाय. त्यामुळे काय झालं की मला वाटलं की मी मंदिरात जावं आणि मंदिरात चालत जावं, त्यानिमित्ताने माझा व्यायाम होईल. दिवाळीचा फराळ आई, दिवाळीचा फराळ किती खाल्ला मी, बापरे. मला वाटलं वजन नको वाढायला, नको मला असं वाटलं चालत चालत जावं. आणि आई लवकरात लवकर आपण तुमचंही मॉर्निंग वॉक सुरू करणार आहोत. तुम्ही काळजी करूच नका आई, तुमच्या फिटनेसची आणि डाएटची मी बरोबर काळजी घेणार आहे. आपण जाऊया फिरायला. आता या सुमित्राबाईचा पचका करत म्हणतात अगं बाई ऐश्वर्या ते तर तू घेशीलच ग, पण घरच्यांच्या पोटाची काळजी घे की. अगं बाई सगळं मी काम करून ठेवलंय, मी भाजी चिरून ठेवली आहे, कणिक मळून ठेवली आहे आणि काय आहे ना तू आता अळूच्या भाजीला फोडणी घाल आणि 20 ते 22 नाही 25 चपात्या कर ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणतात बाबा एवढं जेवण कशाला आई, इतकं जेवण. आता सुमित्राबाई म्हणतात अगं रोजचं जेवण आहे हे आपलं ऐश्वर्या. अगं अवंतिकाने किती मदत केली मला, तिने ताक केलं, कोशिंबीर केली, कणिक मळून ठेवली. अगं बाई आज गुलाबचा पत्ता नाहीये, तो फोन सुद्धा उचलत नाहीये. या माणसाशी कसं वागावं ना बाई, मला काही कळत नाही. तू आता आवर आणि पटकन आवर आणि स्वयंपाकघरात ये बरं मदतीला. प्रेक्षकांनो हिने तिच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. म्हणजे परवा मी म्हटलं होतं तुम्हाला की ही गुलाबला कामावरून काढून टाकेल, पण आता नकळतपणे गुलाब कामावर येणारच नाही. आता त्याची बायको ॲडमिट आहे म्हटल्यावर तो कशाला कामाला येईल. आता हिच्या बोकांडी पडलं ना सगळं काम, हिला सगळं काम करावं लागणार आहे. आता मजा येणार आहे ऐश्वर्याची फजिती बघायला. सुमित्राबाई म्हणतात लवकर आवर तुझं ते काय केस बिस नीट कर आणि चल ये बाई पटकन स्वयंपाकघरात, मी सगळ्यांना भूक लागली आहे आणि काय लवकर ये ग माय, उशीर झालाय. आता असं म्हणून त्या खाली गेल्यावर का आता ऐश्वर्या तिच्या मनाशीच बडबड करते. सुमित्राताई गेल्यानंतर झालं, आता हा गुलाब कसला येणार, तो काही येत नसतो. काय वेळ लागला ऐश्वर्या तुला, काय वेळ लागलं ग, काय सुचलं तुला आणि तिकडे कडमडली तू ऐश्वर्ये, काही गरज होती काय करायची तुला. झालं ते गेले होते त्या जानकीसाठी आणि ती सगुणामध्येच कडमडली. घ्या जा आता, गुलाब नाही आहे ना, करा आता 20-25 चपात्या घ्या आता, तव्यावरची चटकी हातावर. मजा आली प्रेक्षकांना ऐश्वर्याची. तिने तिच्या पायावर जबरदस्त धोंडा टाकून दिलाय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अवंतिकाला फुल शंका आलेली आहे की ही काहीतरी कांड करून आली आहे ऐश्वर्या म्हणून. आता तिने ते सगळं सौमित्राला सांगितलंय. सौमित्र म्हणतो अगं अवंतिका तुझं बरोबर आहे, पण तू कुठल्या बेसवर म्हणतेस की ऐश्वर्याचं काहीतरी सुरू आहे. अवंतिका म्हणते अरे सौमी, अरे आपण वकील आहोत, एका नजरेत आपल्याला कळतं की माणसं कशी आहेत आणि ही ऐश्वर्या कशी आहे हे तुला काही वेगळ्याने सांगायला हवं का. सौमित्र म्हणतो अगं तसं नाही म्हणत मी अवंतिका, तिने काय केलंय आपल्याला काही माहिती नाही आहे आणि आपल्याकडे पुरावा नाही आहे अवंतिका. अवंतिका म्हणते अरे म्हणूनच तर मी हे सगळं संशयित आहे असं सांगते ना तुला. ती मगाशी जेव्हा घाबरून घरात आली ना तेव्हा तिच्या केसामध्ये ना काहीतरी पांढरं पडलं होतं आणि ते डेफिनेटली काहीतरी रंग वगैरे नव्हता सौमी, ते माझ्यासाठी पुरं आहे. मला नक्की खात्री आहे की काहीतरी आहे, हे सगळं काहीतरी गौडबंग आलंय. ही ऐश्वर्या बाहेर काहीतरी कांड करून आली आहे. सौमित्र म्हणतो अगं अवंतिका तू खूप विचार करतेस, मला असं वाटतं कदाचित असेल ते रंग वगैरे पडला असेल तिच्या केसांवर, एवढं काही नसेल ग अवंतिका. आता अवंतिका म्हणते नाही रे सौमी, अरे ते 100% रंग वगैरे नव्हता, मला माहिती आहे ते काहीतरी वेगळंच होतं. अरे रंगाचे डाग पडतात सौमी, ते पावडर सारखं दिसत होतं रे, ते केसांवरच कसं काय लागलं. नाही म्हणजे अंगावर नाही पडलं, तिच्या साडीवर नाही पडलं,
फक्त तिने केसांवरच कसं काय पडू दिली ती पावडर? नाही म्हणजे हे तर अगदी सोयीस्कर खोटं बोलणं झालं. अरे सौमी, आपल्या कोर्टातला टाईपरायटर सुद्धा हे बेसिक खोटं पकडेल. अरे तिच्या केसांवर जे काही होतं ना ते डेफिनेटली पेंट नव्हतं. तिने काहीतरी करून आलेली आहे बाहेरून. ती इतकी धावत धावत आली माहितीये तुला सौमी, आणि मला बघून ती चक्क घाबरली. तुला सांगते मी सौमी, गुन्हेगाराच्या डोळ्यात नेहमी भीती दिसते आणि ती भीती मी ऐश्वर्याच्या डोळ्यात बघितली आहे. तिच्या भीतीमागे नक्कीच काहीतरी आहे जे ती लपवतीये. काहीतरी चाललंय तिच्या डोक्यात. आता असं बोलून ही अवंतिका म्हणते की मी शांत बसणार नाहीये सौमी. जे काही ती कांड करते ना ते मी शोधूनच काढणार. आता ती लगेच पदर खोचायला लागते बरं का. आता सौमित्र म्हणतो, ए बाबा अवंतिका, अगं तू काय लगेच पदर खोचून लढायला चालली आहे? अगं प्लॅनिंग न करता आपण काही केलं ना तर ऐश्वर्या आपल्याला आणखीन त्रास देईल. तू जरा शांत हो बरं. हे पाणी घे. हे बघ अवंतिका, खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते मी शोधून काढतो. त्या ऐश्वर्याने जर काही केलं असेल ना तर नक्कीच आपल्याला कळेल. आता मी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतो, तू टेन्शन घेऊ नकोस. आता असं या सौमित्राने अवंतिकाला सांगितलंय. त्यामुळे आता हा सौमित्र या ऐश्वर्याने केलेलं कांड ओळखून म्हणजे समोर आणेल का हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं? आता इकडे ही जानकी ऋषिकेशला हॉस्पिटलच्या बाहेर थांबवते आणि म्हणते, सॉरी ऋषिकेश, तुम्हाला न सांगता आणि सवरता मी गुलाबदादाला सांगून बसले की हे उपचारासाठी पैसे देतील म्हणून. काय करू अहो, गुलाबदादा असे रडत होते. सगुणाची अवस्था बघून मला सुचलंच नाही हो. त्यांनी पण आपल्या पडत्या काळात आपल्याला मदत केली ना. आपल्या माणसाला आपण नाही मदत करणार तर कोण करणार, एवढंच वाटलं हो मला. खरंच आय एम व्हेरी सॉरी. मला कळतंय ऋषिकेश, आपल्याकडे खूप कमी पैसे आहेत. आपला पण संसार आहे, लहान मूल आहे आपल्या पदरामध्ये, तिच्या शाळेची फी तोंडावर आली आहे. ऋषिकेश, मी असं न सांगता म्हणजे परस्पर निर्णय घेतला तुम्हाला न विचारता, त्यासाठी खरंच सॉरी हो ऋषिकेश, खरंच सॉरी. तुमचे पैसे मी तुम्हाला न विचारता असं. आता लगेच ऋषिकेश तिला थांबवत म्हणतो, माझे पैसे? जानकी, आपण दोघांनी कमवलेले पैसे आहेत ते. आता तो तिच्या हनवटीला असं धरतो आणि म्हणतो, जानकी अशी नजर नको चोरूस ग. खरं तर मला तुझा खूप अभिमान वाटतो जानकी. आपल्याकडे काहीही म्हणजे नसताना सुद्धा तू गुलाबला मदतीसाठी पटकन हो म्हणलं. अगं आजकाल लोकांचे खिसे भरलेले असताना सुद्धा लोक आपला पदर मागे ठेवतात, पण तू पदराला साठवून ठेवलेली पैसे ते सुद्धा तू द्यायला पुढे आलीस. अगं तुझ्यासारखी बायको असणं हीच माझी श्रीमंती आहे ग जानकी. तू सॉरी नको म्हणूस ना. तू माझ्यासोबत असली ना जानकी तर मी पुन्हा नव्याने पैसे कमवेल. आहेस ना ग तू माझ्यासोबत? असं म्हणून तो त्याचा हात जानकीच्या हातात देतो. जानकी म्हणते, म्हणजे काय ऋषिकेश, आयुष्यभर आहे मी तुमच्यासोबत कायम, असं सोडणार नाहीये मी तुम्हाला. ऋषिकेश म्हणतो, हां हे मात्र बेस्ट बोललीस तू, कारण मी सुद्धा तुला कधीच सोडू दिलं नसतं मला. जानकी, आपण दोघं आहोत ना ग एकमेकांसाठी, आपण सगळं ठीक करूयात. हां चल. आता हे दोघंही जण तयारीला लागलेत. आता ऋषिकेश जानकीचा हात धरून पुढे जात असतो तेव्हा जानकी त्याला पुन्हा मागे खेचत म्हणते, आपण आहोत ऋषिकेश एकमेकांच्या सोबत, पण आपल्याकडे पैसे नाहीये हे कळतंय ना तुम्हाला. ओवीच्या शाळेची फी भरायची आहे. काय करणार आहोत आता आपण? आता ऋषिकेश जानकीला जरा पॉझिटिव्हिटी देत म्हणतो, अगं जानकी नको टेन्शन घेऊ. काय करायचं म्हणजे काय, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया, अगदी जोमाने पुन्हा पैसे कमवूयात एकमेकांच्या साथीने. चल दे हातात हात. आता जानकीने त्याच्या हातात हात दिलाय पुन्हा एकदा. एकत्र मिळून हे दोघं जण आता पैसे कमवणार आहेत. जानकीकडे भरपूर स्किल आहेत प्रेक्षकांनो, त्यामुळे जानकी फराळाचं करून किंवा काहीही असं खाण्यापिण्याच्या गोष्टी करून अगदी सहजरित्या पैसे कमवू शकते. काय वाटतं तुम्हाला? हे दोघं जण पुढे जाणारच आहे प्रेक्षकांनो, आणि एक दिवस ते असं दाखवतील मालिकेमध्ये की हे दोघंच त्या आई आणि नानांना सांभाळतील जेव्हा ऐश्वर्या त्यांना घराच्या बाहेर हाकलेल. हे माझे शब्द तुम्ही लिहून घ्या. पुढे मालिकेचा शेवट असाच होणार आहे आणि या ऐश्वर्याला ते अगदी शेवटी एक्सपोज करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ही कटकारस्थानं बघतच राहायचं आहे. आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात, सुमित्राताईंना कळलंय की फटाक्यामध्ये ती सगुणा जळाली. त्या म्हणतात, अगं बाई फटाके पेड्याच्या बॉक्समध्ये, एवढं क्रूर कोण वागतं? ऋषिकेश आणि जानकीच्या लक्षात आलंय की हे कारस्थान ऐश्वर्याचं असू शकतं. आता तेवढ्यात तिथे सुमित्राबाई सगुणाला भेटायला आलाय दवाखान्यात, आणि एक वॉर्ड बॉय असतात ते ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जात असतात तेव्हा ते सुमित्राबाईंच्या पायावर पडणार असतं आणि ऋषिकेश ते सिलेंडर पटकन धरतो. आता जानकी म्हणते, आई
तुमचा हात नकळतपणे आमच्या हातात आलाय तसा हक्काने येऊ द्या ना. आता ऋषिकेश तेव्हा तिथून निघून गेलेला आहे प्रेक्षकांनो आणि ही सुमित्राबाईचा हात हातात घेत असं बोलते. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये पुढे काय होईल मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मी सांगितलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एपिसोड लाईक करायला देखील. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.